आई झाल्यानंतर बाळाला पूर्ण वेळ द्यायचा असेल तर तो स्वतःला मिळत नाही आणि स्वतःला द्यायचा असेल तर तो बाळाला नीट देता येत नाही. पण लहान मुलांना बाहेर खेळायला घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण खूप उन्हामुळे मी मागचा 1 महिना मृदंगाला अजिबातच खाली मातीत खेळायला घेऊन आले नव्हते. आणि संध्याकाळी आणावं तर 2 तास महाराज घरी येतच नाहीत. त्यामुळे त्याची चिडचिड, ओरडणे, हात उचलणे असं सगळं व्हायला लागलं. मग आता कुठे पाऊस असल्यामुळे उन्हाची धग कमी झाली आहे. त्यामुळे रोज सकाळी 1 तास त्याला मी खाली खेळायला आणतीये. मलाही फ्रेश वाटतं. त्यालाही सोबत कोण ना कोणीतरी खेळायला भेटतं. खाली आली की मी सुरुवातीला अर्धा तास वॉक करते. तोपर्यंत त्याचा तो एकटा खेळतो. मग मी त्याला नंतर जॉइन होते. त्याच्यासोबत मी माझंही बालपण जगते. बाहेर खेळायला आणल्यामुळे मुलं इतरांशी कनेक्ट होतात. शेअर स्किल वाढतं. सेल्फ डिफेन्स कळतो. मानसिक तणाव कमी होतो. प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे हा वेळ द्यावाच लागतो आणि आपल्याला सुद्धा. मृदंग हाय करा. हॅलो. काय बनवतोय तू? मृदंग पोपट बनवतो. मी बनवायचा. मृदंग काय बनवतो? घर बनवतो? मग काय असं करतो? आता घरी जायचं का? घरी जायचं का आपण? मृदंग घरी जायचं का? काहीच बोलत नाहीये. आबाचं घर बनवलंय. बापरे. आणि आबांचं घर पडलं तर नाही पडणार. आता पुढे बघ. जा तिकडून. मी चालू. तू खेळतो.